आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या 37 तक्रारी प्राप्त आहेत आजपर्यंत बियाणे उगवणीबाबतच्या. आणि यामध्ये स्पेसिफिक कोणती कंपनी म्हटल्यापेक्षा सर्वच कंपन्याच्या या तक्रारी आहेत. प्रत्येक कंपनीची 1-2 किंवा एखाद्या विशिष्ट लॉटच्या या तक्रारी नाही आहेत. तर प्रत्येकाचा लॉट सुद्धा वेगवेगळा आहे. आणि आतापर्यंत आम्ही या सगळे जे 37 तक्रारी आहेत त्यापैकी जवळपास 32 तक्रारीची प्रत्यक्ष पाहणी पण केलेली आहे. आणि आज उद्या उर्वरित ज्या राहिलेल्या तक्रारी आहेत त्यांची सुद्धा शेतावर पाहणी होते. हे पाहणी केल्यानंतर आपण तिथलं लॉट सॅम्पल जर उपलब्ध असेल मार्केटमध्ये बियाणं तर त्याची तपासणी करतो. नसेल तर आपण 13A अंतर्गत आपण त्या कंपनीकडून जे गार्ड सॅम्पल असतं ते पण बोलावतोय आणि त्याची सुद्धा तपासणी करतोय. सोबत त्याच लॉटचे कंट्रोल प्लॉट म्हणजे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा तिथे बियाणं पेरलेलं असतं तर त्याची सुद्धा तपासणी करतो. आणि या सगळ्याच्या आधारे याच्यामध्ये या एक तालुकास्तरीय समिती असते उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यामध्ये विद्यापीठाचे सायंटिस्ट पण असतात. आणि जो काय फाइंडिंग येतात तो अहवाल शेतकऱ्यांना दिला जातो, ज्याद्वारे ते शेतकरी त्या कंपनीकडून नुकसान भरपाई मागू शकतात किंवा त्यांनी जर ती दिली नाही तर मग तो कंझ्युमर कोर्टामध्ये दाद सुद्धा मागू शकतो. सर, अनेक शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीची वेळ आली आहे केली आहे. आता जर पावसाने अजूनही उघाड दिली आणि त्याच्यामुळे तिबार पेरणीची वेळ येणार आहे, शेतकऱ्याला अतोनात नुकसान होते. फक्त पावसाळा उशिरा दाखल झाला. यावर्षी नक्कीच आता पावसाचा खंड पडलेला आहे. 4 दिवस पावसाचा खंड पडला आहे आणि पुढचे परत 6-7 दिवस पावसाचा खंड राहील अशी हवामानाची स्थिती आहे. आणि यामध्ये शेतकऱ्यांनी आता सोयाबीन पेरलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये तर पेरण्या बऱ्यापैकी चांगल्या साधलेल्या आहेत. तरी पण या पावसाच्या खंडामध्ये ज्या हलक्या जमिनी आहेत तिथं होऊ शकतं की ते सोयाबीन तग धरणार नाही. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी जर इरिगेशन त्यांच्याकडे शिल्लक असेल सुविधा स्प्रिंकलरची तर स्प्रिंकलर इरिगेशन अवश्य द्या. सोबतच ते जर नसेल तर डवऱ्याची सुद्धा एखादी 2 पाळी जर त्या ठिकाणी झाली तर त्यामुळे सुद्धा त्याचा फरक पडतोय मॉइश्चर कंझर्व करण्यासाठी. ह्या गोष्टी करणं तिथं आवश्यक आहे. दुबार पेरणीची तक्रार यायला आकडे आहेत का? नाही, दुबार पेरणी बाबतची आकडेवारी नाही आहे. त्याबाबतचं नाही आहे डाटा. वाशिम जिल्ह्यात जर बघितलं तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर पावसाने आगमन केलं होतं आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. काही शेतकऱ्यांना पेरण्या केल्या, मात्र काही शेतकऱ्यांना बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचं संकट वाशिम जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यावर आलं आहे. विशेषतः मी आता सध्या वाशिम तालुक्यातील जे तामशी आहे या तामशी शेतशिवारात आहे या ठिकाणी जर बघितलं तर अर्जुन कवर या शेतकऱ्यांनी जे बोगस बियाणं पेरायची वेळ आली होती आणि त्यांना दुबार पेरणीची वेळ आली. 1 जुलैला त्यांना दुबार पेरणी केली, मात्र सध्या परिस्थिती पावसानेही दडी मारली, त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटात आले आणि आता तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येणार असल्याचं शेतकऱ्याचं मत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी येतात त्यांच्या जाणून घेत. शेतकरी दादा, काय परिस्थिती सध्या? तर 11-35 सोयाबीन पेरली 26 तारखेला. परत पेरणी निघलीच नाही. त्यामुळं डबल 1 तारखेला डबल परत पेरणी केली तरी निघायची आशा नाही. वर पाणी बी नाही. याच्यानं अडचणीत आलेलं आहे सर. किती दिवस झाले पाऊस नाही? आता पाऊस होऊन 8-15 दिवस झाले, जवळ 8 दिवस झाले. आता तुमच्या इरीले पाणी, विहिरीला बी पाणी नाही. मग आता काय परिस्थिती सध्या? आता काय पाणी नाही. आता दुबार पेरणीचं टिबल पेरणीचं संकट आहे ना. नक्कीच हे होते आपल्यासोबत जे अर्जुन कवर नावाचे शेतकरी. यांच्या शेतकऱ्याने पहिल्यांदा पेरणी केली तर दुसऱ्यांदा बियाणं खराब निघलं आणि दुसऱ्यांदा पेरणी केली तर पावसाने दडी मारली. आता तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येणार आहे. जर चांगला पाऊस बरसला नाही तर शेतकरी हा हताश होणार आहे. कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.